गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ज्ञानेश स्कूलला गेलेला आहे आणि आज त्याचं कन्व्हर्सेशन आहे. ओरल एक्झाम आहे त्याची आज आणि उद्या त्याचं जनरल नॉलेज आहे आणि बाकी मग त्याला फ्रायडेपासून त्याला सुट्टी आहे. तर आज सकाळी सकाळी त्याला उठायचा खूप कंटाळा आला होता. मला होतं मम्मी मला झोपायचं आहे, मला स्कूलमध्ये नाही जायचं वगैरे. तर मी त्याला तेच बोलले की ज्ञानेश फक्त 2 दिवस, आजचा आणि उद्याचा दिवस, बस परवापासून तुला सुट्टीच आहे, तुला आरामात उठ. मी तुला उठवणार नाही सुद्धा, म्हणजे सकाळी सकाळी मी तुला नाही उठवणार, तो आरामात उठलो जेव्हा उठायचं असेल तेव्हा. या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच तर आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची, कारण मी जिलेबी आणि रबडी केली होती. तर जिलेबी तर संपली, पण त्यातली रबडी आहे. तर रबडीचं करायचं काय? तर कारण त्याच्यामध्ये मी आपलं जे ब्रेडचं जे ब्रेड क्रम टाकले होते. तर मी बघेल त्यापासून काय मिठाई वगैरे होते का बघेल. तर मी बघेल, एक छोटासा प्रयत्न मी करण्याचा प्रयत्न करेल, त्यापासून काही छान मस्त बर्फी किंवा पेढा होतो की नाही मी हे ट्राय करेल. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर तेच आहे. तर आता मी जो कालचा व्हिडिओ आधी एडिट वगैरे करून घेते तेच आणि बघू. कारण आजकाल मी ना काल ब्रेड आणलं होतं डीमार्टमधून, तेच रबडीसाठी. तर त्यात मी फक्त 6 स्लाईस वापरल्या, बाकी पूर्ण ब्रेड अर्धा ब्रेड तसाच आहे. तर मी आज त्या ब्रेडपासून पिझ्झा ब्रेड करणार आहे, सॉरी ब्रेड पिझ्झा करणार आहे. तर बघू नाही. आणि हे सुद्धा मी यूट्यूबमध्येच खूप वेळा बघितलं ब्रेड पिझ्झा आणि खूप सुंदर असा बनतो. कारण सांगू का, हा जो ब्रेड आहे, जेव्हा आपण ब्रेड तव्यावरती जेव्हा फ्राय करतो तो खूप छान मस्त क्रंची होतो. जर त्याच्यावरती जर आपण पिझ्झाचं टॉपिंग टाकलं तर ते किती छान लागेल ना. तर बघू, आज तर मी पिझ्झा ब्रेड म्हणजे ब्रेड पिझ्झा करणार आहे. तर बघू, ज्ञानेचं हे सगळं आवडीचं आहे, ज्ञानेचं आवडीने खाणार आहे. आणि मी त्याला काय रात्री बोलले ना, ज्ञानेश मी उद्या ब्रेड पिझ्झा करणार, तू खाणार का रे? तर तो हो मम्मी मी खाणार असं आहे. आणि त्याला पिझ्झा खूप आवडतो आणि मोस्टली सगळ्याच मुलांना पिझ्झा बर्गर हे खूप आवडतात. या सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता फटाफट आधी एडिटिंग वगैरे करून घेते, मग नंतर सगळी पुढची कामं. तर तुम्ही ते बघू शकता, हा जो ग्राइंडर आहे. तर इथे मी इलेक्ट्रिक केटलसुद्धा मी इथे ठेवलेली आहे. पण आता काय होणार आहे माहिती आहे का, कारण मला जेव्हा इलेक्ट्रिक केटल लावावी लागेल ना, तेव्हा मला ही जी पिन आहे ती मला इथे लावावी लागणार, ही पिन मला काढावी लागेल. तर आणि काय माहिती आहे का, आपण जर ही जी पिन आहे ही आपण म्हणजे सारखी काढू लावू तर हे खराब होऊ शकतो. हे जे आहे हे खराब होतं, पिनसुद्धा खराब होऊ शकते. त्याला करायचं काय? तर त्यासाठी मी तुम्ही ते बघू शकतात, मी हार्डवेअर दुकानातून हा असा बोर्ड आणलेला आहे. हा असा आडवा बोर्ड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, काही बोर्ड असे असतात की ते पूर्ण म्हणजे इथे पिन लावायची आणि
हे करायचं, जसं की टी व्हीचं आहे, मी तुम्हाला टी व्हीचं दाखवते. तर तुम्ही ते बघू शकतात. मी तुम्हाला सांगेल की हा टी व्हीचा बोर्ड आहे, पण इथे मी काहीही लावलेलं नाही. फक्त इथे मी ही जी पिन आहे, तर मला वाटतं ही जी पिन आहे ती वाटतं याची आहे, आणि ही वाटते टी व्हीची पिन आहे हो वाटतं. आणि ही याची पिन मी तिथे रेड कलर जो प्लग त्याला जोडलेली आहे. तर हे सगळं टी व्हीचंच कनेक्शन आहे. तिथून बटन चालू झालं ना की 2 मिनटं मी चालू करते. हे बघा, मी बटन चालू केलं, हे इथून चालू करायचं, मग इथून हे सगळं चालू होतं. समजा मी तर कुठली पिन जर लावली असेल चार्जिंगची, तर चार्जर सुरू होईल, या सगळ्या गोष्टीत. पण मला ना असा प्लग नको होता, कारण मला कसं ना केटल आणि इलेक्ट्रिक केटल आणि ग्राइंडरसुद्धा लावायचं आहे. हे बंद करते मी, लावायचं आहे. तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का मला, की आहे ना कधी असं नको आलं मी इलेक्ट्रिक केटलचे पिन लावले आहेत आणि मला पिन लावूनच ठेवायचे, 17 वेळा काढायचे वगैरे नाही आहे. समजा मी दोन्ही लावले समजा, आणि काय होईल माहिती आहे, जो ग्राइंडर आहे समजा, तो ग्राइंडरचा समजा तो हे तुम्ही ते बघू शकतात की हे समजा हे ऑन केलं तर हे असं उडलं जाईल किंवा बाहेर फेकलं जाईल. आणि मी तुम्हाला सांगू का, मला भीती कसली वाटते माहिती आहे, ज्ञानेशची भीती वाटते. ज्ञानेश आहे ना, तो काय करतो माहिती आहे का, आता नशीब इथे बटन बंद होऊन काय मला वाटत नाही. तो कधी छोटी मुलं आहे, छोटी लहानच आहेत, तर तो कधी ह्या बटन असं गोल फिरवण्याचा प्रयत्न करतो. मी त्याला ओरडते वगैरे, तर मला त्याची भीती वाटते. कधी असं नको मी केटल चालू केलं, आणि म्हणजे इलेक्ट्रिक केटल चालू केले, आणि असं नको की ज्ञानेश येऊन त्याने असं बटन गोल फिरवलं आणि हे जर उडलं तर मला ना त्याची खूप भीती वाटते. आणि लहान मुलं आहेत, कधी काय करतील ना याचा भरोसा नाही. तर मी हार्डवेअर दुकानातून थोडं हे वेगळ्या टाईपमध्ये घेऊन आलेली आहे. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला मी आधी ओपन करून दाखवते. हे तर मी हे असं ओपन केलेलं आहे, त्याला अशी बटणं आहेत, आणि हा जो बोर्ड आहे तर हा 4 याचा आहे, 4 पिनचा हा बोर्ड आहे. मी आधी काढते ह्या कॅबेटमधून. मी इथे ना याची ग्राइंडरच्या आणि केटलची पिन काढलेली आहे. हा जो बोर्ड आहे या बोर्डची ते मी पिन लावलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेल की इथे मी समजा हा बोर्ड आहे, आणि इनकेस जरी काय झालं तरी इथे ही लाईट बंद होईल. म्हणजे इथे काहीच नाही होणार, पण इथे हे होईल, म्हणजे इथे ही लाईट बंद होईल असं. म्हणजे काही असं तर इथे होणार, इथे काहीच नाही होणार. नाही आपल्या ग्राइंडरला होणार, नाही काय आपल्या ह्याला इलेक्ट्रिक केटलला होणार. तर म्हणून मला यासाठी असा बोर्ड हवा होता. तर मला हा बटनांचा बोर्ड भेटलेला आहे. तर समजा मी इथे पिन लावली असेल तर मी हे चालू करेल. आता 2 मिनटं मी तुम्हाला हे करून दाखवते. हे सगळी बटणं बंद आहेत वाटतं, चालू. मी हा बटन चालू केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर तिकडे मी बटन चालू केलेलं आहे. इथे तुम्हाला काहीही दिसत नाही. हे बघा, दिसली इथे लाईट पेटताना दिसली. म्हणजे इथे मी बटन ऑन केलेलं आहे, तर इथलं फक्त हे चालू राहील, हे सगळं बंद राहील असं आहे. आणि मी आता हे बंद करते. सपोज मी याच्यावरती दुसऱ्या याच्यावरती पिन लावले, तर मी हा बटन चालू करेल, हा चालू राहील, बाकी हे आणि हे 2 बंद राहतील. म्हणजे असं की म्हणजे आपल्या ग्राइंडरलाही काय होणार नाही. समजा मी इलेक्ट्रिक केटल चालू केली तर ग्राइंडरला काही नाही होणार असं आहे. तर म्हणून मला अशा टाईपचा बोर्ड हवा होता, जे की तिथे की बटन असेल, जेणेकरून आपण बंद चालू करू शकतो. आणि तसं मला भेटलं. असं कारण मी हार्डवेअरची खूप सारी दुकानं शोधली, आणि त्यानंतर मला हे असं भेटलेलं आहे. हे बघा, हे बंद करते, हे बंद करते, हे चालू करते असं आहे. आणि समजा काय झालं तर इथे लाल लाईट पेटेल, मग समजून जायचं की इथं काहीतरी फॉल्ट आहे, मग आपण बंद करू शकतो ह्या सगळ्या गोष्टीत. हे बघा, आपला जो हे हवं तो आपण वापरू शकतो. तर मी आता हे पटापट लावून घेते, कारण कसं आहे ना, मला ग्राइंडरसुद्धा रोजच्या वापरामध्ये लागतो. केटल तर लागतेच, कारण सकाळी गरम पाणी प्यावं लागतो त्यासाठी. आणि ना मी यावरती कॅरी बॅग टाकून ठेवला माहिती आहे का, धूळ बसून नये वगैरे म्हणून याच्यावरती मी कॅरी बॅग टाकून ठेवलेली आहे. असं जेव्हा मी इलेक्ट्रिक केटल चालू करते मी ही कॅरी बॅग काढून टाकेल. तर मी इथे
अशा पद्धतीने ही जी बोर्डाला पिन लावलेली आहे आणि त्या बॅक साईडला ग्राइंडरची पिन आणि इथे केटलची पिन जेव्हाही मला ग्राइंडर वापरायचा असेल तेव्हा मी हा बटन चालू करून हा जो आहे हे चालू करेल. हे बघा इथे लाईट पेटते. आणि जेव्हा मला या केटलचा वापर करायचा असेल तेव्हा मी इथे सेकंड जो बटन आहे त्याचा वापर करेल. हे बघा हे पाणी नाही आहे अजून. हे चालू होतं का नाही होतं यार, पाणी नाही असेल ना म्हणून असं आहे. बघू हे ग्राइंडर चालू होतो का. हां हे ग्राइंडर चालू होतं आहे. यामध्ये पाणी भरलं ना तरच हे चालू होत असेल असं वाटतंय मला, कारण याच्यामध्ये पाणी नाही आहे ना, हे रिकामं आहे. तर चला तर ही छान व्यवस्थित सेटिंग करून घेतलेली आहे. ही वायरीसुद्धा व्यवस्थित इथे लावून ठेवलेलं आहे तिथे एक याच्यावरती वगैरे. म्हणजे मला ना याच्यापुढे काही टेन्शन नाही. आणि ना मला इथे समजा काही लावायचं असेल वेगळं काही वगैरे, कारण लावायचं असेल अजून काय, तर इथे मला अजून एक्स्ट्रा 2 हे मिळत आहेत पिन लावण्यासाठी. इथे मला अजून 2 हे मिळत आहेत, तर चांगलंच आहे. तर मी ते अशा पद्धतीने छान मस्त हे लावून घेतलेलं आहे. आणि असं छान वाटतं. म्हणजे कसं आहे ना, हा जो बोर्ड आहे हा बोर्डसुद्धा खराब होणार नाही. या ज्या पिना आहेत त्या 2 पिनासुद्धा खराब होणार नाही. तर पिन अजिबात खराब होणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला जर काही अजून यूज करायचं असेल तर समजा याच्यापुढे मी ओव्हन वगैरे काय आणला तर मी इथे पेन लावून ओव्हनसुद्धा चालू करू शकते. या सगळ्या गोष्टी आहेत. तर इथे मी एका बाउलमध्ये हे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी बॉईल करून घेणार आहे. त्यासाठी मी हे कढईमध्ये पाणी ॲड करून हे जे बटाटे आहेत मी बॉईल करून घेणार आहे. तर इथे आपले बटाटे छान मस्त बॉईल होत आहेत. तर एकीकडे मी एक कांदा, एक टोमॅटो, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आपल्याला हे सगळं ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर मी ग्राइंडरमध्ये कांदा, टोमॅटो, त्यानंतर मिरची, लसूण आणि कढीपत्ता ॲड करणार आहे. जर तुमच्याकडे आलं असेल तुम्ही आलंसुद्धा ॲड करू शकता. माझ्याकडे आलं नाही आहे म्हणून मी आलं स्किप केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे आपण छान मस्त अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे, सिंपल अशी. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे. तर आणि ऑइल ॲड केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं जिरा राई ॲड करायचं आहे. जिरा राई ॲड केल्यानंतर आपण यामध्ये जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आहे. आणि पेस्ट ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये ही पेस्ट फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड करायचा आहे. आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता. इथे मी शेजवान चटणी घेतलेली आहे. होममेड शेजवान चटणी आहे. तर इथे मी 1 चमचा शेजवान चटणी ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. तर इथे 5 मिनटं झालेले आहेत. तर इथे आपली म्हणजे ब्रेड पिझ्झा करण्यासाठी आपल्याला जो सॉस लागणार होता तर मी माझ्या पद्धतीने हा सॉस तयार केलेला आहे. तर इथे आपला हा सॉससुद्धा छान मस्त तयार झालेला आहे. तर मी इथे हा सॉस एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. कारण ज्ञानेश ना कांदा टोमॅटो अजिबात खात नाही, तो ना साईडला काढतो. म्हणून मी ही मला एक अशी आयडिया सुचली आणि त्यानुसार मी हा एक माझ्या पद्धतीने सॉस केलेला आहे. तर उकडलेले बटाट्याची सालं वगैरे काढून छान बॉईल बटाटे मी असे छान रेक्टँगल साईजने कट करून घेतलेले आहे. यामध्ये मी फ्राय पॅनमध्ये 1 चमचा तूप ॲड केलेला आहे. आता या तुपामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट ॲड करायचे आहे. आणि लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर हे आपण बॉईल केलेल्या बटाट्याचे जे काप आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत. आणि छान व्यवस्थित आपल्याला अगदी 5 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत.
तर मी थोडं वरतून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, तुम्ही चपाती भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही अगदी सिंपल अशा पद्धतीने हे असे बटाटे तुम्ही म्हणजे खाऊ शकता किंवा अशी अशा पद्धतीने भाजी करू शकतात. तर अगदी मी झाकण ठेवून 5 मिनटं वाफ दिली होती आणि 5 मिनटानंतर आपले बटाटे खूप म्हणजे हे जे बटाट्याचे जे उभे काप आहेत ते खूप सुंदर छान असे क्रिस्पी हलके क्रिस्पी झालेले आहेत. तर आता मी हे जे बटाट्याचे जे काप आहे गॅस बंद करून घेते. आपला हे थंड करून घ्यायचे आहे. इथे मी आपला हा जो तूप आहे तूप आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. हे बटाट्याचे काप मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता आपलं तूपसुद्धा मेल्ट झालेलं आहे. तर इथे पिझ्झा ब्रेड करण्यासाठी इथे आपलं सॉस तयार झालेला आहे. हे आहे मोझोरा चीज आहे. त्यानंतर हे असे बटाटे काप आहेत आणि इथे मी ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. तर इथे मी हा जो ब्रेड पिझ्झा आहे हा मी ह्या बिड्याच्या तव्यावरती करणार आहे. तर सर्वप्रथम हा जो तवा या तव्यावरती मी तूप ॲड केलेला आहे आणि हा जो तूप आहे तो आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. आणि तूप पसरून झाल्यानंतर यावरती आपल्याला ब्रेड ॲड करायचा आहे आणि ब्रेडला दोन्ही साईडून आपल्याला छान मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे मी ब्रेडच्या दोन्ही साईडला छान मस्त तूप लावून घेतलेला आहे. हा जो ब्रेड आहे हा ब्रेड आपल्याला तव्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो सॉस आहे तो सॉस आपल्याला लावून घ्यायचा आहे. आणि किंवा आपण याला कांदा टोमॅटोची चटणीसुद्धा बोलू शकतो. तर छान हा सॉस आपला व्यवस्थित आपण असं ब्रेडवरती लावून घेतलेला आहे. बटाटे जे उभे काप आहेत ते आपल्याला छान असे पसरून असे ठेवायचे आहेत. त्यावरती आपल्याला जो मोझोरा चीज आहे तो छान मस्त असा पसरवून टाकायचा आहे. आणि पसरवून टाकल्यानंतर मी अशा पद्धतीने मी पसरून टाकलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवा अगदी आपल्याला 5 मिनटं वाफ द्यायची. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला पिझ्झा छान मस्त ब्रेड पिझ्झा छान मस्त तयार झालेला आहे. तर मी हा ब्रेड पिझ्झा सिंगल ब्रेडपासून मी म्हणजे एका ब्रेडपासून ब्रेड पिझ्झा तयार केला होता. आता आपण डबल ब्रेड पिझ्झा तयार करणार आहोत. तर इथे एक मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे. त्यावरती दोन्ही साईडून छान मस्त तूप लावून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो सॉस आहे तो लावून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला असे जे बटाट्याचे जे काप आहेत ते असे आपल्याला पसरवून ठेवायचे. त्यावरती आपल्याला थोडंसं चीज ॲड करायचं आहे, मोझोरा चीज. त्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाइस घ्यायची आहे. त्या ब्रेडच्या स्लाइसला सुद्धा दोन्ही साईडून आपल्याला छान मस्त तूप लावून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला जो सॉस आहे तो यावरती छान मस्त असं पसरवून हे करायचं आहे. पसरवून झाल्यानंतर पुन्हा एकदा बटाट्याचे काप आपल्या यावरती ठेवायचे आहेत आणि बटाट्याचे काप छान मस्त पसरवून ठेवल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा जो मोझोरा चीज आहे तो यावरती छान असं पसरवून घ्यायचा आहे. आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्याला तव्यावरती ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 5 मिनटामध्ये आपला हा जो डबल ब्रेड पिझ्झा तयार झालेला आहे. आणि हा जो बिड्याचा तवा आहे लवकर गरम होतो, त्यामुळे आपले जे ब्रेड पिझ्झा हा सुद्धा लवकर तयार झालेला आहे. तर इथे अशा पद्धतीने सिंगल ब्रेड पिझ्झा आणि डबल ब्रेड पिझ्झा मी तयार करून घेतलेला अगदी सोप्या पद्धतीने, अगदी घरच्या घरी. आणि हा ब्रेड पिझ्झा अगदी सही सुंदर आणि छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत. इथे टी व्ही लावलेला आहे, तारक मेहता का उल्टा चष्मा नेहमीप्रमाणे. तर इथे हा ज्ञानची प्लेट आहे, इथे माझी प्लेट आहे आणि मी इथे 3 एक्स्ट्रा बनवलेले आहेत. तर बघू, तर मी काही सिंगल काही डबल बनवलेत. ज्ञानेश
चल ये बरं टेस्ट करून सांग बरं कसं झालंय. ज्ञानेश, ज्ञानेचं पूर्ण लक्ष टीव्हीकडेच आहे. चला मी हे करू. कसं झालंय अय, कसं झालंय? छान झालंय, आवडलं. त्याचं पूर्ण लक्ष टीव्हीकडेच आहे ना. त्यामुळे आपण खूप भूक लागली तर आम्ही पटापट खाऊन घेतो.